रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे. स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज पण अप्रतिम मोठा चांगला प्रशस्त चांगल्या क्वालिटीचा हवेशीर चांगल्या पद्धतीचं सगळंच आहे. अशाच पद्धतीचं चांगलं लोकेशन पण आहे आणि हे लोकेशन आहे नारंग प्रियाडो नावाचं वर्तकनगर लोकेशनला, जिथे दोस्ती विहारचं जे प्रोजेक्ट आहे, दोस्ती विहारच्या प्रोजेक्टच्या जस्ट बॅक साईडला इथे एक नारंग प्रियाडो नावाचं खूप सुंदर ठाण्यामध्ये प्रोडक्ट आहे. खरं तर आपण अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये खूप प्रोडक्ट काढत नाही, पण त्यात आज हा काढायचा ठरवला कारण की ह्याचं पोझिशन तुमचं डिसेंबर 2026ला असणार आहे. पेमेंटचं पण प्लॅन इथं उपलब्ध आहे. 25%, 50%, 25% अशा पद्धतीचं काही वर्षभरात तुम्हाला त्या पद्धतीने द्यायला पण शक्यता आहे. विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे, हा फ्लॅट 1295 तर 1295 कार्पेट असणारा फ्लॅट आहे. आणि जर ह्याच्यात पार्किंगचा विचार केला तर मला वाटतं 2 पार्किंग ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. जी किंमत असणार आहे ती ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, 2 पार्किंग ते सगळं मिळून तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट एकच आहे की जर तुम्ही बघितलं तर ही जी बाल्कनी आहे ना, ही बाल्कनी धरून 1295 तुम्हाला कार्पेट हा फ्लॅट मिळणार. बाल्कनी बाकी तुम्हाला अशी वाटणार की खरोखर ही बाल्कनी खूप मोठी, खूप चांगली, खूप प्रशस्त नक्की आहे. आणि विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे हा आता इकडनं हे माझ्या ह्या साईडला जर बघितलं तर हे ईस्ट आहे आणि ह्या साईडला वेस्ट आहे. आणि ईस्ट आणि वेस्ट असल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकाळचं ऊन, संध्याकाळची हवा, त्या सगळ्या गोष्टी मात्र तुम्हाला इथं नीटनेटके आणि पद्धतशीर मात्र मिळू शकतात. दोन्ही साईडनं ओपन असल्यामुळे तुम्हाला हा फ्लॅट जाणवतो की खूप मोठा, खूप चांगला, खूप हवेशीर. आणि जर क्वालिटी कन्सेशनमध्ये जरी बघितलं तर क्वालिटीमध्ये पण नंबर 1 प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याचीही काही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही आहे. याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट ह्या फ्लॅटमध्ये अशी आहे की इथे 1 लिफ्ट, इथे 2 लिफ्ट, तिथे 3 लिफ्ट आणि तिथे 4 लिफ्ट. टोटल जर तुम्ही बघितलं तर 6 फ्लॅटच्या मध्ये तुम्हाला 4 लिफ्टचं प्रावधान आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे की हा जो 3 BHK फ्लॅट आहे त्याच्या पुढे जर तुम्ही बघितलं एवढी मोठी तुम्हाला लॉबी आहे, ती तुमच्या घरापुढं तुम्हाला प्रॉपरली दिसते. कारण समोर एक फ्लॅट आहे, त्या साईडला एक फ्लॅट आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला हा 3 BHK आहे, तोही 3 BHK आहे आणि मध्ये तुमच्या 2 याच्यामध्ये तुम्हाला एवढी मोठी जागा बाकी ह्या घरामध्ये नक्की मिळते. ज्यावेळेला घराच्या आतमध्ये आपण एंट्री करणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला इमिडिएटली शूरॅकसाठी खूप मोठं असं कपाट म्हणलं तरी बनवायचं म्हणलं तरी बनवू शकता, किंवा काय तुम्हाला बनवायचं म्हणलं तुम्ही ह्या साईडला नक्की बनवू शकता. नंतर आपण घराच्या आतमध्ये ज्यावेळेला येणार आहोत त्यावेळेला तुम्ही इमिडिएटली जर इकडे बघितलं तर तुम्हाला चांगलं मोठं एल शेपमध्ये असणारं किचन मिळणार आहे. हे किचन तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीचं आणि किती मोठी जागा तुम्हाला इथे मिळू शकते. त्याच्यानंतर किचनच्याच बाजूला जर तुम्ही बघितलं इथं पण तुम्हाला अशी चांगली मोठी ड्राय बाल्कनी आहे, जिथे तुम्हाला तुमची वॉशिंग मशीन, तुमचे कपडे सुकवणे हे त्या सगळ्या गोष्टी मात्र इथं पूर्णपणे नीटनेटक्या होऊ शकतात. अशा पद्धतीचं मला असं वाटते हे तुमचं किचन होतं. जे किचन तुम्ही बघितलं तर खूप चांगलं, मोठं, प्रशस्त आणि सुंदर असं होतं. आणि इमिडिएटली तुम्ही आला तिथे गेस्ट बेडरूम आहे. हे गेस्ट बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर ही सुद्धा खूप सुंदर आणि चांगली नक्की आहे. खिडकी जी आहे टॉप टू बॉटम तुमचं काच असल्यामुळे तुम्हाला इथे उजेड म्हणा किंवा हवा म्हणा ही खूप चांगल्या पद्धतीची आणि सकाळचं ऊन बाकी तुम्हाला ह्या घरामध्ये प्रॉपरली मात्र मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर ह्या बेडरूममधनं तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर इथं परत तुम्हाला चांगल्या कंपनीचं प्लंबिंग असणारं हे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट बाकी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की मिळतं. मोठं आणि प्रशस्त तुम्हाला इथे याचा पण फील येईल की खरोखर हे मोठं आणि चांगलं आहे. मला असं वाटते ज्या मंडळींचं थोडंसं लक्झरी राहण्याचं ते ह्या पद्धतीनेच घेतलं तरी चालेल, कारण हा तसं जर बघितलं बनवताना चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे. नंतर तुम्ही आपण हॉलमध्ये येतो ना, हॉलमध्ये जर तुम्ही बघितलं तर आता सध्या दुपारचे 2 वाजले तरी दुपारच्या 2 वाजल्याचं ऊन मात्र तुम्हाला दिसतंय की आता 2 वाजता ऊन आपल्या घरामध्ये आलेला आहे. आणि जर तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर मात्र ह्या साईडचा तुमचा जो व्ह्यू आहे तो इंटरनल व्ह्यू असणार आहे. मी म्हणत नाही की पण तुम्हाला तरी स्विमिंग पूल, क्लब हाऊस, हे जे गार्डन हे सगळं बाकी तुम्हाला तुमच्या घरामधनं इथनं बाकी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. एकदम लोअरला आपण आलो तरी पण इकडनं हवा मात्र तुमची काय बंद होणार आहे असा विषय नक्की नाही, कारण वेस्ट हे तुमचं वेस्टला हे जे असल्या कारणानं तुम्हाला इथे हवा बाकी चांगली मस्तानी मिळेल. मग तुमचा हा हॉल दिसतो बघा सुंदर आणि मोठा. ह्या साईडला तुमचं तुम्ही डायनिंग सेट करू शकता पद्धतशीरपणे आणि मग तुमचा हा हॉल तुम्हाला प्रशस्त आणि मोठा असा चांगल्या पद्धतीचा वापरायला नक्की मिळेल. तुम्ही फ्लॅट जर बघितला तर जाणवतो की हा फ्लॅट खरोखर मोठा आहे. आणि नंतर हॉलमधनं तुम्ही ह्या साईडला आलं तर हे बघा एवढी मोठी प्रशस्त एकदम चांगली मोठी बाल्कनी आहे, जे खरोखर तुमच्या चांगल्या पद्धतीनं वापरात येणार आहे. जे बाल्कनी शौकीन लोक आहेत मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा बाल्कनीवाला फ्लॅट खूप मोठा, खूप चांगला आणि सुंदर असा मात्र तुम्हाला नक्की मिळतो. नंतर ज्यावेळेला आपण तुम्ही बाल्कनीतनं ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथे एक छोटंसं तुम्हाला एक वॉशरूम
वॉशरूम दिलेलं आहे, जे तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला वापरायला मिळेल की खूप सुंदर. जरी पाहुणारावळा कोणी आला किंवा बाहेरचा कोणी व्यक्ती आला तर इथले तर तुम्हाला ते ॲडजस्टमेंट करण्यासाठी तो बाहेरच्या बाहेर होऊ शकतो. तर मला असं वाटतं त्याच्यानंतर पुढे ज्या वेळेला तुम्ही येणार आहात त्यावेळेला इथं तुम्हाला एक परत मोठं बेडरूम दिलं गेलेलं आहे. हे बेडरूम जरी तुम्ही बघितलं तुम्हाला जाणवेल याची बेडरूमची साईज मोठी आहे. त्याच्यानंतर परत पूर्वेचं ऊन, सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये इकडे तुमच्या बेडवरती नक्की तुम्हाला सूर्य भगवंतच जागवतील ह्या बेडमध्ये. मला असं वाटतं अशा पद्धतीचं हे तुम्हाला इकडे बेड लावला. त्याच्यानंतर इकडे आला तुम्हाला इथं कपाटासाठी खूप मोठी आणि प्रशस्त असती चांगली जागा दिली गेलेली आहे, जे तुम्ही इथे ती वापरत येऊ शकते. आणि नंतर ज्या वेळेला तुम्ही ह्या साईडनं आपल्या वॉशरूम बाथरूमकडे जाणार आहात त्यावेळेला तुम्हाला इथं परत वॉकिंगचं कपाट वगैरे बनवू शकता, कारण इथं पण मोठी जागा आहे. एवढी मोठी जागा तुम्हाला परत ही अशी एवढी मोठी जागा तुम्हाला स्वतःला वापरायला, तुमचे कपडे बिपडे ते जे काही सगळं तुम्हाला इकडे सेट करता येईल. ड्रेसिंग टेबल वगैरे सगळं ह्या साईडला सेट करू शकता. परत तुम्ही इथे आला तर तुम्हाला इथं परत एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट बाकी हेही खूप मोठं खूप प्रशस्त मात्र तुम्हाला इथे पण नक्की मिळते. तुम्ही हे पण बघू शकता. याचं पण जर प्लंबिंग वर्क वगैरे बघितलं तर हेही खूप चांगलं आणि मस्त नक्की आहे. तुम्ही बघू शकता बाथरूम किती सुंदर. हे साईडच्या ज्या काही त्यांनी लावलेल्या गोष्टी आहेत त्या फील तुम्हाला येतो की हा ह्याच्यात त्यांनी क्वालिटी नक्की चांगली वापरलेली. आपण जास्त अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅटवरती लोकांना सांगत नाही, पण आता हा डिसेंबर 2026ला याचं पोझिशन आहे आणि घर बघितलं तर खूप चांगलं वाटतं. तर मग ते मोह आवरला नाही की आपण पण हे घर दाखवायला पाहिजे. नंतर ज्यावेळेला आपण ह्या शेवटच्या बेडरूमला येतो त्यावेळेला तुम्ही ह्या आतमध्ये येता. आतमध्ये तुम्हाला परत इथे एक मोठं चांगल्या पद्धतीचं वॉशरूम बाथरूम टॉयलेटही मिळतं. हेही खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे. नंतर जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत असा मोठा बेडरूम आहे, जो बेडरूम तुम्ही बघितलं तर अशी जागा तुम्हाला प्रशस्त याच्यात पण जाणवते. आणि विशेष म्हणजे हाही बेडरूम संध्याकाळचं ऊन आणि संध्याकाळचं वारं तुम्हाला तुमच्या ह्या बेडरूममध्ये पण उपलब्ध होणार आहे. इकडनं जर तुम्ही बघितलं तर पोडियमचं जे काय प्रकार आहेत, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, बरं ॲम्युनिटीज मात्र सगळ्या असणार आहेत इथे. आणि त्याच्यामुळे बघा तुम्ही आता सध्या ह्याचं कामच चाललेलं आहे, पण 2026ला बाकी हे घर तुमच्या ताब्यात तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट ऑलरेडी आहे. रेरा अप्रूव्ड असणार आहे. CC इकडे आलेली आहे, त्याच्याबद्दलही काही काळजी करण्यासारखा प्रश्न नाही. टोटल 7 एकरचं लँड पार्सल आहे. त्याच्याचवरती ह्या 5 टावरचं ह्यांनी बांधकाम करण्यात आलेलं आहे. त्यातल्या 2 ते 3 बिल्डिंग रेडी आहेत. अजून भविष्यात येणाऱ्या ज्या 2 बिल्डिंग्स आहेत त्या मात्र नंतर येतील तेव्हा येतील. पण सध्या जरी ही परिस्थिती जी आहे ती तुम्हाला मी दाखवली. कन्स्ट्रक्शन पण चांगल्या पद्धतीनं आहे. हा तुम्हाला मी खरं तर अशा पद्धतीचा फ्लॅट इकडे असणार आहे. ज्या मंडळींना असं वाटतं की हा 2026पर्यंत आपण कळ काढणार आहोत किंवा आपल्याला अशाच पद्धतीचं काय प्लॅन बिलिंग काय पाहिजे असणार आहे, तर त्यांच्यासाठी हा फ्लॅट असू शकतो. तर अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं मी रोज दाखवतो आणि ते तुम्हाला सगळ्यांना आवडतात. राहिला प्रश्न आता याच्या किमतीचा, तर 2 पार्किंग त्याची जी किंमत आहे 3,25,00,000 रुपये. थोडंसं निगोशिएशन असेल. थोडंसं निगोशिएशन होण्यापाठीमागे एकच कारण आहे, इथं जे असणारे मंडळी आहेत हे जुने आमचे सहकारी असल्यामुळे आता त्यांचं ट्रान्सफर होत राहतं. मग त्याच्यातलं एक आपला कार्यकर्ता इथला आहे जो आपल्याला थोडीफार मदत निगोशिएशनसाठी करू शकतो, म्हणून मग आपण हा फ्लॅट काढलेला आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने तुम्ही आमचे घरं बघत राहा, जेणेकरून मला असं वाटतं की तुमच्या पुढे एखादा कोणता तरी पर्याय चांगला येऊ शकतो. त्यातनं एखादं तुम्हाला पटेल किंवा नाही पटेल. मी तर काय कोणाला फोर्स करत नाही की माझ्याकडनंच घर यान, माझ्याकडेच यान, लगेचच यान, असंच करा तसंच करा. कारण ही मुंबई नगरी आहे. इथे पैसे कमावण्यासाठी किती त्रास आहे आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर इथं प्रत्येकजण रक्त ओढायलाच बसलेला आहे. तर तसं रक्त ओढून कोणी फ्लॅट घ्यायला पाहिजे असं मी ह्या मताचा बिलकुल नाही आहे. की तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे, तुमच्या पसंतीप्रमाणे, तुमच्या पैशाप्रमाणे विचार करून तुम्हाला जर काय कोणत्या गोष्टी शक्य होत असतील तर करा. असा माझा फोर्स तुमच्यावरती 100% नाही आहे. कारण मीही सामान्य कुटुंबातला पोरगा आहे. मलाही सगळ्या गोष्टींच्या अडीअडचणी कळतात. त्याच्यामुळे मी काय फोर्स तुम्हाला करणार नाही की घर तुम्ही घ्याच म्हणून. तरी माझं जे काम आहे हे मला करावंच लागणार आहे. फ्लॅट दाखवणं, फ्लॅट करणं हे आता मला काम आहे. कारण ते माझं मी प्रोफेशन जोडून घेतलं आहे. 17-18 वर्षापासून हेच काम करतो आहे. ते दाखवणं हे माझं काम आहे. बघणं न बघणं हा तुमचा विचार आहे. माझं काम मी पूर्ण करतो आहे. तुम्ही तुमचा निर्णय मात्र तुम्हाला घ्यायचा आहे. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.